अखेर तो क्षण आला. महाराष्ट्रातील हजारो विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पैशांची वाट पाहत होते, त्या संजय गांधी निराधार योजनेचे 1500 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. होय मित्रांनो, 2 दिवसांपूर्वी अचानक पोर्टल बंद करण्यात आलं आणि तेव्हापासून लाभार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं. पण आता सरकारकडून मोठी अपडेट समोर आली आहे. अनेकांच्या मोबाईलवर मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे. काहींच्या बँक खात्यात थेट पैसे जमा झाले आहेत. तुमच्या खात्यात पैसे आले का? लगेच फोन पे, गुगल पे किंवा बँक अकाउंट चेक करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जिल्हा आणि तालुका कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यात वितरण सुरू झालंय आणि कोणाला अजून पैसे मिळालेले नाहीत. मुख्य बातमी अपडेट. होय मित्रांनो, राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या राज्यातील विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील आणि आजारी व्यक्ती असतील, या तिन्ही प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपयांप्रमाणे रखडलेले पैसे वितरित करण्यास अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या योजनांचे मानधन पेंडिंग होते. त्यामुळे आपले अनेक लाभार्थी थकीत पैशांची वाट पाहत होते. पण आता प्रशासनाने ही प्रक्रिया गतिमान केली असून हजारो लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रुपये जमा झाले आहेत. लाभार्थ्यांनी काय करावे? आता तुम्हाला काय करायचं आहे? जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर लगेचच आपला बँक खाते लिंक असलेला मोबाईल नंबर तपासा. त्यावर बँक जमा झाल्याचा मेसेज आला आहे का ते पहा. मेसेज आला नसेल तर काळजी करू नका. जर तुम्ही फोन पे, गुगल पे किंवा नेट बँकिंग वापरत असाल तर तिथे जाऊन आपले बँक अकाउंट बॅलन्स एकदा नक्की चेक करा. अनेकदा मेसेज यायला उशीर होतो, पण खात्यात पैसे जमा झालेले असतात. त्यामुळे बँक बॅलन्स चेक करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. आता माझ्या सर्व प्रेक्षकांना आणि सबस्क्रायबर्सना एक विनंती आहे. ज्यांना हे 1500 रुपये मिळाले आहेत त्यांनी त्वरित या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जा आणि तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका नक्की कमेंट करा. तुमच्या कमेंटमुळे काय होईल? आपले इतर सबस्क्रायबर सदस्य आहेत त्यांना कळेल की बाबा आपल्या भागात किंवा आपल्या जिल्ह्यात पैशांचे वितरण सुरू झाले आहे. आणि समजा जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर तुम्ही सुद्धा तुमचा जिल्हा आणि तालुका कमेंट बॉक्समध्ये लिहून पैसे आले नाहीत असे नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंट्स वाचून तुमच्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये हे वितरण नक्की कधी सुरू होणार किंवा सध्या काय परिस्थिती आहे याची अचूक माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. मित्रांनो, हे मानधन खूप दिवसांपासून प्रलंबित होते. त्यामुळे गरिबांना आणि गरजूंना दिलासा दिल्याबद्दल आपण राज्य सरकार आणि प्रशासनाचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानूया. अतिशय आनंदाची, महत्त्वाची आणि उपयुक्त अशी ही माहिती आहे. त्यामुळे तुमच्या परिचयातील गावातील सर्व गरजू लाभार्थ्यांपर्यंत व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही आनंदाची बातमी मिळेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेटसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा आपले चॅनल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.